नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आपण पाहत आहोत वक्री शनी गोचर प्रभाव. कालच्या भागामध्ये आपण वक्री शनीचे मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या या राशींवर कोणते परिणाम होतील याविषयीची चर्चा पाहिली. आज चर्चा आहे ती तुळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या राशींसाठी. दिनांक 30 जून 2024 रोजी शनी महाराज आपल्या मूल त्रिकोण राशीत म्हणजे कुंभ राशीत वक्री अवस्थेत जाणार आहेत. येथे त्यांचे वास्तव्य हे तब्बल 139 दिवसांसाठी असणार आहे आणि त्यानंतर दिनांक 19 नोव्हेंबर 2024 रोजी शनी महाराज हे मार्गस्थ होतील. शनीच्या वक्री काळामध्ये शनी महाराज हे गुरु आणि राहूच्या नक्षत्रात असणार आहे. ज्या वेळेस एखादा ग्रह हा वक्री होतो त्यावेळेस तो तीव्र फले देण्यास बाध्य होतो आणि म्हणूनच वक्री ग्रहांना ज्योतिषशास्त्रामध्ये विशेष महत्त्व आहे. शनीला 3 दृष्ट्या असतात, 3री, 7वी आणि 10वी. त्याचबरोबर जेव्हा एखादा ग्रह वक्री होतो तो ज्या भावात असतो त्या भावाचे जसे फळ देतो त्याचप्रमाणे या कालखंडात तो त्याच्या मागच्या भावाचे आणि पुढच्या भावाचे देखील फळ देत असतो आणि म्हणूनच शनीचे हे वक्री गोचरी भ्रमण महत्त्वपूर्ण मानलेले आहे. आज सर्वप्रथम आपण तुळ राशीच्या जातकांसाठी वक्री शनी भ्रमण कोणते फल घेऊन येत आहेत याची थोडक्यात चर्चा पाहू. तुला राशीला सध्या पंचमस्थ शनी आहे. याला कंटक शनी असे म्हणतात. हा शनी हा नक्कीच तापदायक असतो. असे असले तरी देखील वक्री शनीच्या गोचर कालखंडामध्ये त्यांची त्रासापासून काहीशी मुक्तता होणार आहे. तरी देखील तुळ राशीच्या व्यक्तींना संततीच्या विवादाची शक्यता, धनागमनात अडथळे, वैवाहिक सौख्यात बाधा असे दिसून येते. असे असले तरी देखील घरातील वातावरण मात्र शांतीपूर्ण राहण्याची शक्यता ही निर्माण होणार आहे. रोगापासून तुळ राशीच्या जातकांसाठी सुरक्षा मिळणार आहे. ऋणापासून मुक्ती मिळण्याचे योग या कालखंडात दिसून येतात. प्रेमीजनांसाठी जर आधी तणावाची स्थिती असेल तर त्यात काहीशी सुधारणा होत असलेली दिसून येईल. आईवडिलांचे सौख्य या काळात चांगले लाभेल. कंटक शनी असूनही तुळ राशीच्या जातकांना शनीच्या या वक्री कालखंडामध्ये थोडी सुखदायक स्थिती निर्माण होणार आहे. वृश्चिक राशी. वृश्चिक राशीला सध्या चतुर्थस्थ शनी असल्याने ढय्या सुरू आहे. राशीपासून चतुर्थ स्थानातील शनी हा शश महापुरुष योग करत असला तरी देखील वृश्चिक राशीच्या जातकांना हा म्हणावे तसे फळ देताना दिसून येणार नाही. त्यांच्या कष्टामध्ये या कालखंडात वाढ झालेलीच दिसून येईल. आर्थिक संघर्ष देखील वाढीस लागेल. घरामध्ये कलहाचे वातावरण असेल आणि समाजामध्ये मानसन्मानाची हानी होण्याची देखील शक्यता या काळामध्ये राहील. मानसिक ताणामध्ये वृद्धी तसेच हाती आलेला घास निसटून जाण्याची शक्यता आहे. आगंतुक लोकांमुळे मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची देखील शक्यता आहे. या वक्री शनी गोचर कालात वृश्चिक राशीच्या लोकांनी शांतता आणि संयम राखावा. त्यायोगे शनीचे हे गोचर भ्रमण त्रासापासून मुक्ती देणारे ठरणार आहे. धनुराशी. धनुराशीला सध्या तृतीयस्थ शनी आहे. तृतीय भाव हा पराक्रमाचा भाव आहे. धनुराशीच्या जातकांसाठी या काळामध्ये पराक्रमामध्ये वृद्धी होण्याचे योग हे त्यामुळे निर्माण होणार आहे. चैतन्यमय स्थिती त्यांच्या वाट्याला येणार आहे. पैतृक संपत्तीची जर चिंता असेल तर त्यापासून या काळामध्ये त्यांना मुक्ती मिळणार आहे. धनुराशीच्या जातकांनी आपल्या आहारावर मात्र संयम ठेवावा. संतती पक्षाची चिंता देखील धनुराशीला सतावू शकते. प्रेमीजनांसाठी ही स्थिती काहीशी तणावपूर्ण राहील. वडिलांशी मतभेद देखील होण्याची शक्यता या काळामध्ये दिसून येते. कोर्ट कचेरीत असाल तर त्यातही मनासारखे यश संभवत नाही. व्यर्थ खर्च होतील, प्रवास देखील होतील, परंतु उशिराने का होईना धनुराशीच्या जातकांना भाग्याची साथ मिळणार आहे. मकर राशी. मकर राशीच्या जातकांना 7.5चा सध्या शेवटचा टप्पा सुरू आहे. वक्री शनी मकरेसाठी
विशेष प्रभावशाली फल देताना दिसून येत आहे. वक्री शनी हा वर्चस्व वाढवणारा मकर राशीसाठी ठरणार आहे. त्यांची उमेद या काळामध्ये वाढणार आहे. कर्ज असेल तर कर्जमुक्तीचे योग देखील या काळात जुळून येतील. परंतु मकर राशीच्या जातकांनी स्वतःच्या स्वास्थ्याची विशेष काळजी घ्यावी. विरोधकांचे वर्चस्व या काळामध्ये कमी होताना दिसून येईल. मकर राशीने शक्यतो मोठे प्रवास करू नये. मातृसौख्याची विशेष काळजी घ्यावी. जर मकर राशीला पूर्वीपासून काही जुनाट रोग सतावत असतील तर त्यापासून मुक्ती मिळेल. मोठे प्रवास शक्यतो मकर राशीच्या जातकांनी करू नये. तसेच आकस्मिक धनलाभाचे योग दिसून येतात. जर शेअर मार्केटमध्ये काम करत असाल तर ही स्थिती मकर राशीच्या जातकांसाठी ही शुभकारक दिसून येत आहे. मकर राशीच्या जातकांनी हनुमानाची आराधना केल्यास आणि पिंपळ वृक्षाची सेवा केल्यास त्यांना 7.5पासून आणि शनिजन्य पिढेपासून ही काही प्रमाणात मुक्ती मिळणार आहे. आता कुंभ राशी. कुंभ राशीला 7.5चा मधला टप्पा सुरू आहे. येथे शनी हा लग्नी असून शश महापुरुष योग निर्माण करत आहे. असे असले तरी देखील वक्री शनीच्या गोचर कालखंडामध्ये व्ययाधिक्य राहील. अनावश्यक खर्च होतील. धावपळ होईल. अनावश्यक प्रवास देखील करावे लागतील. त्रास वाढतील. असे असले तरी देखील हा कालखंड कुंभ राशीच्या जातकांसाठी वाईट असे म्हणता येणार नाही. पराक्रमामध्ये वृद्धी होण्याचे योग आहे. यांनी जीवनसाथीचे स्वास्थ्य या काळामध्ये जपावे. वडिलांशी मतभेद होण्याची शक्यता असली तरी देखील कार्यक्षेत्रात मात्र मनाप्रमाणे यश मिळताना दिसून येईल. उशिरा का होईना त्यांना यश मिळणार आहे. तरी देखील व्यर्थ चिंता संभावतात. त्यामुळे कुंभ राशीच्या जातकांनी शनिजन्य पिढेपासून मुक्ती मिळण्यासाठी या कालखंडामध्ये गरजूंना मदत करावी. तसेच मारुतीची नित्य आराधना करावी. त्या योगे शनिजन्य पिढेपासून त्यांची थोडीशी सुटका होऊ शकते. मीन राशी. मीन राशीला 7.5चा प्रथम टप्पा सुरू आहे. 7.5चा प्रथम टप्पा हा फारसा तसा त्रासदायक नसतो. तरी देखील त्यांना लाभाचे योग येतील. तसेच खर्चाचेही प्रमाण वाढेल. त्यामुळे धनसंचय होणार नाही. मीन राशीच्या जातकांनी या कालखंडामध्ये आपल्या वाणीवर संयम ठेवावा. मीन राशीच्या जातकांचे या कालखंडामध्ये धार्मिक कृत्यात मन लागणार नाही. वडिलांशी मतभेदाची स्थिती निर्माण होईल. मीन राशीच्या जातकांनी वादविवादापासून या काळामध्ये शक्यतो दूर राहावे. कोर्ट कचेरीच्या कामामध्ये त्यांना यश मिळणार आहे. शेअरमध्ये असाल तर या काळामध्ये सावधानता जरूर बाळगावी. कोणाशीही शत्रुता करू नये. आणि मीन राशीच्या जातकांसाठी हा कालखंड थोडा मुक्ती देणारा असणार आहे. मीन राशीच्या जातकांनी 7.5चा प्रभाव कमी होण्यासाठी आणि वक्री शनीचे प्रभाव कमी होण्यासाठी मारुतीची नित्य आराधना करावी. तसेच आपल्या खालील कर्मचारी वर्गाशी देखील सलोख्याचे वातावरण ठेवावे. त्या योगे मीन राशीला हा कालखंड संयमाने व्यतीत करून सुखपूर्वक घालवता येईल. अशा रीतीने आज आपण तुळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या राशींच्या जातकांसाठी वक्री शनी गोचर प्रभाव याचे फळ पाहिले. अशाच प्रकारच्या ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आज आपण येथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह. तोपर्यंत नमस्कार.